मित्रांनो नमस्कार। तुम्ही सुद्धा ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट करता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो तुम्ही जेवढे हुशार आणि जेवढे तज्ञ आहात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तेवढीच तुमची पत्नी सुद्धा आहे का? नसेल तर त्यांना तयार करा। असं मी का म्हणतो? काही दिवसांपूर्वी एक मॅडम आमच्याकडे आल्या होत्या। त्यांना कोणीतरी आमचा नंबर दिला आणि त्यांच्या मिस्टरांचं वयाच्या 44व्या वर्षी आजारी पडून निधन झालं। सर प्रचंड हुशार होते, आयटी सेक्टर मध्ये काम करणारे होते आणि सगळ्याच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑनलाइन केलेल्या होत्या। घरामध्येही एकही इन्व्हेस्टमेंटचा पेपर नव्हता, चांगलं की वाईट माहित नाही, पण त्या ज्या मॅडम होत्या त्या हाऊसवाईफ होत्या आणि त्यांना यापैकी काहीही माहिती नव्हतं। जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये आल्या, आम्ही जे रेकॉर्ड बघायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट कळाली की त्यांच्याकडे मोबाईलचा युजर आयडी आणि पासवर्ड तरी होता। सगळ्याच्या सगळं मेलवर होतं। 22 म्युच्युअल फंड कंपन्यांचे 35 फंड घेऊन ठेवले होते। आम्हाला असं वाटलं की खूप मोठी रक्कम असेल, पण अमाउंट फक्त 15 ते 20 लाख रुपये होते। 3 क्रेडिट कार्ड ओव्हरड्यू झालेले, 2 ठिकाणी ऑनलाइन ऍप वरून कर्ज घेतलेलं आणि खूप सारे म्युच्युअल फंड ऑनलाइन त्यावरही कर्ज करून प्लेज केलेले। एवढा सारा गोंधळ करून ठेवलेला होता आणि त्या मॅडम बिचाऱ्या अगदी भेदरलेल्या होत्या, त्यात गोंधळलेल्या होत्या। त्यांना काहीही कळत नव्हतं। 4-5 विमा पॉलिसी पण घेऊन ठेवल्या होत्या, पण त्या सुद्धा ऑनलाइन आणि त्यातल्या 3 बंद झालेल्या होत्या। एकच सुरू होती, मेडिक्लेम होती, ती वेळेवर सापडली नाही म्हणून त्यांना घरातून हॉस्पिटलचा खर्च केलेला। मित्रांनो आपणही सगळं ऑनलाइन घेत असू तर एक काळजी आपण नक्की घेतली पाहिजे, याचं रेकॉर्ड ऑफलाइन किंवा फाईल मध्ये ठेवा। आपल्या पत्नीला घरच्यांना तेवढं कॅपेबल करा, त्यांना ते सगळं समजावून सांगा, म्हणजे असा गोंधळ होणार नाही। आणि तुम्हाला सुद्धा असा गोंधळ करायचा नसेल, व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला आमच्याशी कॉल करा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू। धन्यवाद। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.